रस्ते तर बुचं बघायची आहे का तुम्हाला तर ब्लॉग फॉलो करा. आणि हे बघा पब्लिक, तरी पब्लिक थोडीशी मला कमी वाटते नाही का. लय पाय पोर राहिले पाहिजे, ट्रॅफिक आहे ना खतरनाक विषय. आणि आम्हाला इकडून ट्रॅफिक होई. तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आपण चाललोय मडीला. आज खूप मोठी आमोशा आहे. तर बघू शकता आपल्या रोहन भाऊची म्हणजे पांढरी रोहन आहे, त्याचं पानाचं दुकान आहे अनिकेत हॉटेलसमोर. त्याची आपण गाडी घेऊन चाललोय. आपल्या अनिकेत भाऊ म्हणजे जे अनिकेत काळे त्यांनी गाडी घेतली त्याच्याकडून. तर आपण अभिषेक समर्थ आणि मी म्हणजे असे टोटल 4 जण चाललोय. आणि अजून 2 जणांना न्यायचं होतं पण ते आलेलं नाही आहेत. ठीक आहे आपण जाऊ, काय अडचण नाही. आता चला. ते काय होतंय गाणे लावायचे आपल्याला आतमध्ये, ब्लूटूथ कनेक्ट होत नाही. तर ते ब्लूटूथ कनेक्ट करतायत तर म्हणलं आपण ब्लॉगची स्टार्टिंग करू. आणि आपण शुभम हॉटेलवर आहे, शुभम हॉटेलला समर्थाला घेतलं आणि आता CNG वगैरे भरू आणि मग निघू. आणि तुम्हाला सगळा प्रवास दाखवतो. फक्त ब्लॉग असाच कंटिन्यू करा. मी नुसतं बोलतो कंटिन्यू करा. मला काय सवय लागली कारण नुसतं मी सगळ्या ब्लॉगमध्ये तेच बोलतो, कंटिन्यू करा. तर आता नाही बोलणार. तर चला आता आतमध्ये बसू. नंबर प्लेट तर नाही आहे गाडीला. गाडी कशी दिसते मित्रांनो नाथपुरा, फुल खतरनाक फोटो काढू आपण आता. फुल विषय खोल. तर मित्रांनो जवळ आलेलो आहे. फुल भरपूर गर्दी भेटलेली आहे आपल्याला इकडे. हे बघा नाथकुळा. आपला अभिषेक भाऊ गाडी चालवतोय बघा. आणि इकडे अनिकेत भाऊ पुढे आहे आणि समर्थ आणि मी माग बसलोय. भरपूर रस्ता क्रॉस केलाय. आता 2:19 झाली बघा. तर मित्रांनो पोहोचलेलो आहे. आता गाणे आमचे बंद झाले होते त्याच्यामुळं हे बघा मला दरवाजा खोलून द्यायला. अजून खोलाय. हे बघा दरवाजा खोलून राहिलाय. दरवाजा खोलला थोडा. हे बघा दरवाजा खोलून माणसं आहेत आपल्याला. तर मित्रांनो इथं गाडी लावली बघू शकता. फुल गर्दी आहे नाथपुरा. गाड्याची पार्किंग बिर्किंग झाली का लॉक. तर मित्रांनो गर्दी बघा, गाड्या लावल्यात भरपूर वरती मंदिराच्या साईडला, भरपूर ठिकाणी मंदिराच्या साईडला. आणि इकडे बघा इथं बघा पांडे काय चालू आहे. चल ना पाहिलं जाऊ आपण. नाही निघत राव मित्रांनो. लय स्वच्छता आहे इथं लय. हे बघा कसं मस्त आहे एकदम. जास्त पाणी बॉटल वगैरे पडलेलं नाही कुठं. इथं दुकान आहे, दुकानाकडून चाललोय आपण. तर आम्ही चुकलो होतो नाही का, अनिकेत भाऊने आपल्याला चुकवलं होतं, परत बरोबर घेऊन चाललाय. हे बघा गर्दी. आता वाजले 3 वाजता एवढी गर्दी आहे. 5ला जसं ऊन कमी होईल तसं अजून गर्दी होईल. अरे भैया ओळखलं का तुम्हाला. बाप रे तुला काय माझा पायसोबत फोटो काढू ना. कुठं काढायचं का तुला, काय खर्च पाणी करायचं का. पैसे तुम्हाला घरी आले मी देईन तुला. तुला काय शिळा वडापाव किंवा ताजा वडापाव कोणता खायचा. शिळा वडापाव पण बघितलं. शिळ्या पावसाबत ताजा वडा भेटायला. मित्रांनो आता चपला विपला काढून ठेवू राहिलो आपण इथं. हे बघा चपला ठेवलेले आहेत. आता लय पोळणार आहे पाय. खतरनाक विषय, खतर विषय. पाय पोळत असतील आता. इथं काय विषय. पाणी प्यायचं असेल तर इकडे बघ. अरे पाण्याची टाकी का. मित्रांनो आलोय मंदिराच्या जवळ. इकडे पब्लिक झोपलेली बघू शकता. लय पाय पोळ राहिले पाहिजे. त्या 3 वाजता आलोय आपण. कुठून आहे. अरे पाय बघ शपथ. लय पाय पोळ राहिले. मग दर्शन नाही घ्यायचं, डायरेक्ट दर्शन घ्यायचं. मित्रांनो आलोय. हे बघू शकता मंदिर. मी मित्रांनो दुसऱ्या वेळेस येतोय खूप दिवसानंतर. हे बघा नाव वगैरे इथं खूप दिवसानंतर म्हणजे काय सांगू. तर मित्रांनो आलेलो आहे बघू शकता. इथं सर्व ठिकाणी नारळ वगैरे बांधलेली आहे. ते बघा, हे बघा आपण आलोय. आणि हे बघा इकडं तर मित्रांनो तुम्हाला मंदिराचा वरतून लुक दाखवतो मी. बघा अयो पांड्या बघ इकडं.
मित्रांनो आमच्याकडे आयफोन फक्त एकच कमी आता नाही सगळ्यांकडे आयफोन आहे तो पण लवकरच येणार आहे. आणि इकडे बघा ट्रॅफिक खाली ट्रॅफिक दाखवतो. तर मित्रांनो बघू शकता वरती चढलोय बघा इथं वरती चढून व्हिडिओ काढ. आणि इकडे ट्रॅफिक बघा किती गाड्यांची इतकी ट्रॅफिक आहे ना खतरनाक विषय. आणि आम्हाला इकडून ट्रॅफिक होई हरव तुझं काय ते झालंय नक्की येत मोकळं बघा ही ट्रॅफिक कसली खतरनाक आहे. इकडे मित्रांनो इथं बघू शकता इथं पादुका दर्शन आहे नाही का. आम्ही जे केलं ते मुख दर्शन केलं. मला यांना म्हणलं होतं की मी डायरेक्ट दर्शन करू पण यांनी काय ऐकलं नाही. तर मित्रांनो इथून दर्शन झाल्यानंतर इथून सर्व पब्लिक बाहेर निघून राहिले बघू शकता. आणि ते तिकडून प्रसाद घ्यायला गेले. त्यांना बोललो होतो की मी मला ब्लॉग शूट करायचं तर मी इकडून चाला पण ते काही इकडून आले नाही. मग आपण इकडून आलो परत आपण रिटर्न फिरून तिकडे जाणार आहे. मित्रांनो आता तुम्हाला पूर्ण मंदिर दाखवतो. इथून सगळं मंदिर दिसतंय. तर आता हे मला तर गेले सोडून काय विषय नाही. तर तुम्हाला सर्व मंदिर दाखवतो. हे बघा म्हणजे मंदिराचं काम चालू होतं माझ्यामध्ये. मी त्या टायमाला हे मंदिराचं काम चालू होतं. आता माझ्यामध्ये फक्त पेंटिंग म्हणजे कलरिंग राहिली आहे. खूप मस्त मंदिर दिसतंय. आणि इथं कोणतरी नवीन स्कॉर्पिओ घेतली पूजेला आणलेली बघू शकता. आणि इकडं काय विषय चालू आहे बघू आपण तेव्हा. इकडं प्रसाद चालू आहे पण मला उपास असल्यामुळे मी काय खाऊ शकत नाही. आणि आता इकडं भूताचं जे असतं ना मित्रांनो जे भूत काढतात ते इकडं चालू आहे बघू शकता. ते पण तुम्हाला मी थोडासा शूट दाखवतो. आणि मग मला पण प्रसाद घ्यायला जायचंय. तर भूत बघायची आहे का तुम्हाला तर ब्लॉग फॉलो करा. आणि हे बघा पब्लिक तरी पब्लिक थोडीशी मला कमी वाटते नाही का म्हणजे गर्दी नाही एवढी. आणि चला आता तुम्हाला भूत दाखवतो मी. करा ब्लॉग फॉलो. हे मला गेले सोडून कुठतरी काय माहिती कुठं सोडून गेले बघावं लागेल. चला आता बघा तिथं पब्लिक तिथं गर्दी दिसते का तिथं सगळा विषय चालू आहे. तर तिथं जाऊ आपण. तर मित्रांनो आपण व्हिडिओ काढत होतो आणि ते बोलले की व्हिडिओ काढू नको. तर मी म्हणजे व्हिडिओ काढले डिलीट केले असं नाही काही. तुम्हाला थोडासा शूट दाखवला जास्त काही दाखवू शकत नाही. मी शूट भरपूर केलं पण मी डिलीट करून टाकतोय. जास्त काय ठेवत नाही. ते बोलले की जर का तू ठेवलं तर तुझ्या घरी विघ्न येईल असं येईल तसं येईल नाही का हे होईल ते होईल. त्यामुळे मी जास्त काही दाखवत नाही. तुम्हाला फक्त 5 ते 6 सेकंदात दाखवतो. जास्त नाही दाखवू शकत. मी पण 2-3 मिनिटं शूट केलं डिलीट करून टाकतोय. आणि तुम्हाला ते 5-6 सेकंद दाखवलं तेवढंच. तर आता बाहेर निघतोय एका साईडकडून आणि मित्रांना फोन करतो. मित्र कुठे बघतो. चला आता त्यांना कॉन्टॅक्ट करावं लागेल. आता गाडीकडे चाललोय आपण. ते अनिकेत समर्थ आणि अभिषेक गाडीकडे गेले. आपण ते शूट घेतला आणि त्यानंतर गाडीकडे येतोय. तर भूक खूप लागली. खूप उपास आहे नाही का मला. उपास असल्यामुळे इथं वेपर्स वगैरे बघत पण वेपर्स कुठंच नाहीये. आता गाडीत जाऊन बसलेले आपण जाऊ गाडीत. यांनी काय आणलं काय नाही बघू. मी तर काय घेतलं पण नाही व्हिडिओच्या नादात. आता आपण जेवण करू कुठेतरी मस्त उपास सोडू. गर्दी तर लई आपल्याला CNG पण भरायचं आहे. तर CNG वगैरे भरू आणि मग उपास सोडू. हे बघा ही समोरची गाडी आपली गाडीपाशी आलोय परत. मित्रांनो आता ट्रॅफिक लागली. आपला अनिकेत भाऊ गाडी चावीस पुढे घेऊन गेलाय. गाडीची चावी लांब गेल्यावर ही गाडी ऑटोमॅटिक बंद पडते. बघा ती आली आता. हे बघा भाऊ चावीस घेऊन गेला होता. मित्रांनो ट्रॅफिक भरपूर ट्रॅफिक लागली बघा. ट्रॅफिक बघा कशी लागली खतरनाक. हा वेळेवरती फुल ट्रॅफिक लागलेली खतरनाक मित्रांनो. मित्रांनो लय खतरनाक ट्रॅफिक आहे. मागच्या 1 तासापासून गुंतलेलो आहे. अजून काय ट्रॅफिक निघाना. हे बघा हे उन्हात आणायचे बिचारे मग एसीत बसलेले उन्हात चालू राहिलेत. आता काय करणार आहे. अक्षरशः 4 वाजलेत. समर्थ म्हणतो इथून जायचं. बघा गर्दी बघा. बघा ट्रॅफिक बघा. मित्रांनो या बसचं काय झालं माहिती का. ह्या इथून आहे ना बसला कसं टर्न घ्यायला लांब जावं लागतं. त्यामुळे या गाड्या काढून देऊ राहिले आणि ही गाडी इकडे दाबलेली नाही का. हे बघू शकते इकडे दोघं जण. आता ही बस काय करणार आहे असं लांबून टर्न घेणार नाही का इकडून. तर इथालच्या गाड्या काढून घेणार. बसमुळे सगळी ट्रॅफिक झाली. पण बसची पण काही चुकी नाही आहे कारण की 4 व्हीलर गाड्या बसला कशी व्हायला टाइम लागतो. आता या गाड्या निघल्या का बस बरोबर निघाल मग आपली पण गाडी येईल.
मित्रांनो बस निघालेली बघू शकता. बघू आता काय होतंय. आता बसला इथून टर्न घ्यायचा आहे तर आपण बघू बसचा टर्न बसतोय का नाही बसत. बसचा टर्न बघू आपण कसं बसतोय का नाही. बसायलाच पाहिजे टर्न, कारण बसला टर्न घ्यायला थोडासा डिस्टन्स मध्ये लांब स्पेस पाहिजे. बस टेकली बघा. बस वळू राहिली पण काय जागाच नाही भेटत नाही का. मागं पुढं करावं लागू राहिली. हे बघा हे आपल्या इकडं आणि समोर तिथे थांबलं. निघली आता, निघल्यात जमाय निघणार आता 101%. तरी इथं स्विफ्ट आहे, स्विफ्टला थोडं निघायला पाहिजे. आता निघायलाच पाहिजे माझ्यामध्ये. बसली आता काय विषय नाही. तर मित्रांनो आपण आता दुसऱ्या मंदिरात आलेलो आहे. श्री कानिपनाथ मंदिर बघू शकतो, खूप मस्त मंदिर आहे. तर मित्रांनो आलेलो आहे आपण बघू शकता. जास्त काही शूट घेत नाही, कमी याच्यात मी जास्त काही दाखवायची कोशिश करतो. लय गर्दी आहे कारण की गर्दीमध्ये जास्त बोलता येत नाही. बघा ही गर्दी कशी आहे, खूप खतरनाक गर्दी आहे. तर मित्रांनो आता आपण इकडं चाललोय बघा. आणि आपले जे अनिकेत भाऊ ते तिकडे गेलेले आहेत. तर इथं आपण मस्त फोटोशूट वगैरे करू. जो आपला जे आपल्याकडे आहेत बऱ्यापैकी. तर बऱ्यापैकी आपण व्हिडिओ काढू आणि चला फोटो काढू. हा मित्रांनो इथून स्नॅप फोटो वगैरे काढून आता निघालोय आपण परत बाहेर. आता मोठ्या देवीला जायचा प्लॅन होतोय पण कॅन्सल पण होऊ शकतो, माहित नाही. बघू आता काय होतंय. आता प्रसाद वगैरे घेऊ आणि मग जाऊ गाडीकडे आणि मग बघू मोठ्या देवीला जायचंय का नाही. बघू आता काय होतं. इथं बघा पूर्ण जे आपल्या हातात बांधते तिथं झाडाला आणि एका म्हणजे झाडाचं कंपाऊंड केलेलं आहे असं चौकोनी. तर त्या कंपाऊंडला बांधलेलं आहे बघा. वरतून बघा कसं दिसतंय. आपण तिथून पण उतरू शकत होतो पण तिथं आपल्या चपला नव्हत्या. चपला आपण इकडे ठेवलेले आहे त्यामुळे. आणि हे गावाचा परिसर आहे पूर्ण. इकडे डोंगर भाग आहे बघू शकता, पूर्ण डोंगर भाग आहे. पावसाळ्यात खूप हिरोगार होत असेल असं मला वाटतं इथं. मी पण दुसऱ्यांदा आलोय, त्यानंतर म्हणजे सेकंड टाइमच आहे, त्यानंतर कधी आलेलो नाही मी. आता अभिषेक भाऊ म्हणते मला चल बंद कर आता, पण आपण काही बंद करत नसतो. आपल्याला जेवढं शूट करायचं आपण तेवढं शूट करणारच. चला आता जाऊ खाली.